वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड ममा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आज आहे आमच्याकडे रंगपंचमी आणि बघा ना किट्टू किती छान नटून थटून आणि रंगपंचमी खेळायला जाते आणि तिने छान मस्त माझ्याकडून छान अशी हेअरस्टाईल करून घेतली आणि मगच ती घरातून निघाली की रंगपंचमी खेळण्यासाठी। कारण बघा ना लहान मुलं कशी असतात, रंगपंचमी खेळायची असेल तरी त्यांना असं नटून थटूनच जायचं असतं। तर ती घरात नव्हती म्हणून म्हटलं चला आपण आज आहे ना घरात कसं थोडासा गोंधळ कमी असला की आपण पटकन आपले जे काही कामं राहिलेले असतात तर ते करून घेतो। तर बऱ्याच कधीपासून मी नर्सरी मधून आहे ना रोप आणलेले होते, तर म्हटलं चला आज त्यांचा मुहूर्त लावून घेऊया। तर आज सर्व जे काही माझ्या आधीचे पॉट होते तर त्यातली सर्व माती एकत्र केली आणि मी लास्ट टाइम जेव्हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता तर इथे हँगिंग ज्या माझे पॉट होते तर त्यातले जे काही मी मनी प्लांट लावले होते तर ते युरियाचं पाणी टाकल्यामुळे ना खूप छान आले। पण आमच्या आहोंना असं वाटलं की परत एकदा टाकले की छानच त्यांची ग्रोथ होईल, तर त्यांनी काय केलं परत युरियाचं थोडंसं पाणी केलं आणि त्यांनी युरिया टाकून दिला त्या पॉट मध्ये। तरी मी माझ्या भावाला विचारलं होतं तर युरियाचं पाणी टाकल्यावर काय होऊ शकतं, तर तेव्हाच तो मला बोलला होता की थोडेसे पानं आहे ना काळे पडतात म्हणून तेही लिमिटेडच टाकलं पाहिजे। तर ते गेले विसरून आणि त्यांना असं वाटलं छान ग्रोथ होईल म्हणून पटकन टाकलं आणि सर्व पान माझे काळे पडले। तर अशा प्रकारे माझे सर्व जे काही मनी प्लांट होते तर ते खराब झाले। तर त्यांना शिक्षा म्हणून मग मी त्यांना छान काम सांगितलं, म्हटलं तुम्ही खराब केले ना तर मग मला आता हेल्प करू लागा। मग त्यांनी छान नर्सरीतनं मी कंपोस्ट आणलं होतं तर ते मी सर्व मातीत छान मिक्स करून दिलं त्यांनी मला। आणि त्यानंतर मग सर्व जे काही प्लांट्स आणलेले होते तर ते एक एक करून आम्ही पॉट मध्ये लावून घेतले छोटे म्हणजे थोडे त्यांच्या साईज नुसार। आणि त्यात मग मी फक्त माती टाकायचं काम केलं आणि बाकी सर्व त्यांनी केलं कारण त्यांना पनिशमेंट होती तर ते त्यांना करणं भागच होतं। तर बघा हा किती छान कलर आहे मनी प्लांटचा, तर मला सर्व विकत आणावे लागले परत। आणि आधीचे माझे मनी प्लांट इतके छान होते, जाऊ देत असं झालं गेलं सर्व गंगेला मिळालं। आणि इथे बघा किती छान असं आम्ही जी आमची हॉलची गॅलरी ना तर तिथे थोडेसे प्लांट ठेवले आणि काही आम्ही कारण थोडं ऊन कमी लागतं काही प्लांट्सला तर ते मी दुसऱ्या गॅलरीत शिफ्ट केले। तर ह्या गॅलरीत मी जिथे ऊन कमी आहे ना तर त्या गॅलरीत मी सर्व जे कमी उन्हातले जे प्लांट्स आहेत तर ते मी ते ग्रोथ करायला ठेवलेले आहेत। आणि बघा ना जे काही आहेत ते वेलवाले प्लांट्स आहेत म्हणून म्हटलं आपण छान असं त्यांना खालीच ठेवून थोडस ग्रोथ करू, मग नंतर हँग करूया। आणि आता आम्ही त्यानंतर निघालो मस्त रंगपंचमी खेळायला। सॉरी निघालो नाही, इथे लहान मुलांचीच रंगपंचमी चालू आहे। ऍक्च्युली ही सकाळी किट्टू जेव्हा तयारी करून गेली ना तर तेव्हा फक्त ते लहान मुलं खेळत होते आणि त्यांच्यानंतर मग थोड्या वेळात आमचे अहो पण गेले। तिची डॅडी कारण मुलगी खाली एकटी खेळू शकत नाही म्हणून लगेच पटकन आवरून लगेच ते किट्टूसाठी खाली गेले आणि किट्टूने डॅडीला सोडलंच नाही की नाही डॅडी मी तुमच्या सोबत खेळणार। आणि डॅडीला तिने रंग लावला आणि ते मनूला पण ते छान असा रंग लावतात कारण शामली ज्या बिल्डिंग मध्ये राहायला आली तिथे नवीनच आहे म्हणून तिची ओळख नाहीये आणि माझ्या बिल्डिंग मध्ये तिची सर्वांसोबत छान ओळख आहे। मग तिला आणि मनूला खेळवायचं होतं आणि किट्टू सोबत छान खेळते ती म्हणून मग ती आमच्याच इकडे घेऊन आली होती खेळायला। आणि बघा इकडे जयवंतरावाने तिला पूर्ण कलरने खराब केलं आणि तसंही तिला इतकं आवडतं पाण्यात खेळायला म्हणून तिला असं काही विशेष वाटलंच नाही की काय केलं। आणि बघा किट्टू तर किती छान डॅडीला सुद्धा सोडते, जसं त्यांनी मनूला केलं तसंच तिने डॅडीला पण पूर्ण कलरने पाणी मिक्स वगैरे करून डॅडीला लावलं। बघा कसं छान असं खेळतात ते दोघं। तर आता थोड्या वेळात परत येईल आणि तिला लावेल त्यांना लावेल। बघा जसं मनूला केलं तसंच तिने डॅडीला पण केलं। तर असं छान रंगपंचमी खेळली आणि बघा ना सकाळी तिने काहीच खाल्लं नाही, फक्त कलर खेळायचा म्हणून तिला जेवायला इतकी भूक सुद्धा लागली नाही। जेव्हा पोटात कावळे कोकायला लागले आणि मनसोक्त रंगपंचमी खेळून झाल्यानंतर तेव्हा ती 1 वाजता जेवायला आली वरती। मस्त लच्छा पराठावर तिने मस्त ताव मारला आणि कढी खिचडी खाऊन मस्त परत तिला झोप यायला पाहिजे पण तिला तसं नाही, तिला परत रंगपंचमी खेळायची। तेव्हा तिने जाधव बाबांकडनं मस्त सर्व बलून्स कलरफुल कलरने भरून घेतले। आणि म्हणजे तिची बघा ना आम्ही जोपर्यंत तयारी करतोय ना खाली जायची म्हणजे घरातलं आवरून झाल्यानंतरच जायचं, तर तेव्हा तोपर्यंत तिने टाइमपास न करता आधी बाबांकडनं बलून्स भरून घेतले। त्यानंतर आम्ही सर्व खाली जमलो आणि शिवाय लहान पोरं एवढे सकाळी खेळलेले असताना सुद्धा आमच्या सोबत मस्त खेळले। आणि बघा आमच्या सर्वांचे तोंड किती डेंजर झालेले बापरे। आणि जयवंती तर असे कलर आणले होते
तर म्हणजे कलरच जाईना असे कलर आणले होते त्यांनी. जेव्हा आमच्या चेहऱ्याला चोळले ना, माझ्यामध्ये त्या कलर मध्ये थोडंसं रांगोळी मिक्स करतात वाटतं, इतकं स्क्रब झालं, बापरे! लिमिट नव्हतं आणि इतकी इचिंग पण झाली नंतर बघा. आणि तरी रंगपंचमी खेळण्यात मात्र आम्ही मागे पडलोच नाही. आणि जय म्हणते ना, धनूला बापरे! दादाने असं परेशान केलं, लिमिट नाही. तर दोघं भावा-बहिणींची इतकी मस्ती झाली आणि तिला असं म्हटलं नाही का, दादाच्या गाडीजवळ आले की दादा तिला लावणार नाही. पण ॲक्चुअली त्यांनी कलरच आणला नव्हता. पण ती इतकी घाबरली होती. कारण जयवंतला गाडीजवळ कोणी काही केलं की त्यानं चालतच नाही. म्हणून आहे ना, तिला आधी दादाच्या डायरेक्ट गाडीजवळ गेली. तर बघा किट्टू सुद्धा तिला किती हेल्प करते. आणि ते सर्व लहान पोरांना सुद्धा आम्ही मस्त कलर लावला आणि सर्वांनी आमच्यासोबत इतकं छान एन्जॉय केला आणि मस्त आम्ही डान्स केला. तर खूप मजा आली आजच्या दिवसात. आणि जयवंत तर आहे ना, इतके कुठून-कुठून काही-काही पाणी भरून आणत होते ना, तर अक्षरशः ड्रेनेजचं सुद्धा पाणी आणायला ते मागे-पुढे करत नव्हते. पोरांची पिचकारी घेऊन ते खालच्या ड्रेनेज ते म्हणजे थोडीफार ड्रेनेजला तिथे वरती होल असतात ना, तर तिथे सुद्धा पाणी घेऊन येत होते. इतके डेंजर आमच्यासोबत मजाक करत होते, तर लिमिट नव्हतं. आणि ॲक्चुअली आम्हाला जायचं होतं रहाड बघायला आणि नाशिकची रहाड म्हणजे खूप फेमस आहे. पेशवेकालीन म्हणजे तेव्हापासून चालते ही रहाड. तर ते बघण्यासाठी म्हटलं पटकन आवरू आणि जाऊ. पण इथेच इतका एन्जॉय केला की कुठे रहाड अन् कुठे काय सर्व लांबच राहिलं आणि इथेच छान एन्जॉय करत बसलो आम्ही. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त सांबळवर छान डान्स केला आणि सांबळ लागलं की जे कोणी नाचत नसेल ना, ते सुद्धा नाचायला लागतं. तर बघा. आणि हे सर्व आता इतके छान दमले आहेत की खाली बसूनच ते रंगपंचमी खेळत आहे. म्हणजे रंगपंचमी काय तर जशी माती-माती खेळते ना, तसं ते कलर खाली जमिनीवर खेळतायत. आणि आम्ही मात्र आमचा काही अजून एन्जॉय संपलेलाच नाहीये. तर असं आम्ही खूप छान असा एन्जॉय केलेला आहे आजच्या दिवसात. आणि खरंच रंगपंचमी म्हटली की खरंच अप्रतिम म्हणजे कोणी असं लाजत नाही, की मला खेळायचं नाही, की मला हे करायचं नाही, की सर्वच लहान होऊन जातात. म्हणजे जसे लहान मुले म्हणजे ते तर लहानच असतात, पण मोठे सुद्धा लहान व्हायला चुकत नाही. तर सर्वांनी छान खूप असं एन्जॉय केला.
आणि बघा इथे ना बाबांचा रिव्हेंज घेतायत मुली, तर बाबांनी आधी यांना इतकं ओलं केलंय, तर आता सर्व मिळून लहान घ्या, मोठे घ्या, तर सर्वांनी बाबांनाच पकडलेलं आहे आणि छान सर्व पिचकारीने छोट्या-छोट्या पिचकाऱ्या भरून आणताय आणि त्यांच्यावर छान असा पिचकाऱ्यांचा फवारा मारताय. तर बघा बाबा सुद्धा त्यांच्यासोबत इतके छान लहान होऊन जातात ना, तर मग आणि आमचे जाधव बाबांना कुठल्याही लहान मुलांना आवडतात. मग किट्टू तर आहे ना त्यांच्याच म्हणजे आता जशी ती रिटायर झाली ना, तर त्यांच्याच घरी कायम बसलेली असते. जर तिला सुट्टी असेल ना, तर ती दिवसभर बाबांचा हात सुद्धा सोडत नाही, की बाबा जिथे जाणार म्हणजे बाबा घरी असले ना, तर बाबांसोबतच दिवस घालवणार ती. तर इतके तिला ते बाबा आवडतात. तर छान असं त्यांनी सर्वांनी बाबांसोबत रिव्हेंज घेतला आणि छान एन्जॉय केलं त्यांनी. आणि सर्व थकलेलो होतो. तरी पण मात्र दुपारी थोडासा आराम वगैरे केला आणि संध्याकाळी शामलीचा अचानक कॉल आला, की "दीदी तुम्ही काय स्वयंपाक बनवताय?" तर मी म्हटलं, "अजून तर काही रेडी झालेला नाहीये." पण ती म्हटली, की "इकडेच जेवायला या." तर मी आज चिकन आणणार आहे. तर तिने आम्ही जाईपर्यंत आणि किट्टूचं कसं आहे उद्या म्हणजे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी तिची एक्झाम असल्यामुळे मी आणि तिने 2 दिवस छान एन्जॉय करून घेतला म्हणून म्हटलं चला आता थोडीशी का असेना रिव्हिजन घेऊन घेऊ. तर तोपर्यंत तिने सर्वांना जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं. तर आम्ही जायच्या आधीच तिने सर्व स्वयंपाक रेडी करून ठेवला होता. फक्त राहिल्या होत्या पोळ्या. तर शामलीच्या हाताला खूप छान अशी टेस्ट आहे. ती कधी पण कुठलीही नॉर्मल भाजी रोजची पण बनवत असेल ना, तर खरंच खूप छान लागते. म्हणून तिने जर आमंत्रण दिलं असेल ना, तर आम्ही कधी नाही म्हणत नाही आणि पटकन जेवायला जातो. आणि इथे आमचे दाजी काही अजून आलेले नव्हते, तर आम्ही वेट करत होतो. तोपर्यंत मुलींना जेवायला घालून दिलं. आणि बघा इथे तिने थोडासा भात लावला होता आणि तो पण थोडासा तिच्याकडनं खाली लागून गेला होता. पण आमच्या दाजींना मात्र खाली लागलेला भात सुद्धा खूप आवडतो. त्यांना खिचडी सुद्धा आवडते. मला खिचडी आवडते, पण भात वगैरे आवडत नाही. पण त्यांना खरंच खूप खालचा लागलेला भात असेल ना, तर ते अजून खातात आणि जेव्हा त्यांनी सांगितलं ना, की मला तसा राईस खायचा आहे, तर तेव्हा आपला भात खाली लागत नाही. तर असंच होतं. तर चला आज चुकून का असेना छान भात लागलेला आहे आणि त्यांनी ते पण आता ऑफिसवरनं आलेले खूप थकले होते आणि येताना आम्हाला छान त्यांनी भत्ता आणला होता सटाण्यावरून. तर दाजींना म्हणजे आम्हाला पण आवडतं, तर ते आवर्जून 2 भत्ते घेऊन येतात. एक आम्हाला, एक त्यांना आणि आम्ही तर आज म्हणजे एवढं चिकन बनवलं होतं, तरी पण आधी भत्त्यावर ताव मारला. कारण ओल्या भेळचं मटेरियल दिलेलं होतं सोबत म्हणून म्हटलं नाही आधी ते खाऊन घेऊ. मग नंतर आम्ही मस्त जेवणावर ताव मारला. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.